अंजली ये बाई सोनी अगे सोनी ये की लवकर माई सुन बाई लाखात एक बाई अशी सुन तर कधी भेटणार नाही कधी भेटो बी नाही काय झालं त्या बाई असंच सुन बाई काय हो अरे मी आली ना का हो हा अगं मी काय म्हणती जेवली का जेवली ना अगं बाळ किती कमजोर दिसून झाला मी तुझ्यासाठी दवाई आणली एक छान मस्त बाळ हट्ट फुट्ट खुष्ट होईल काय अर्थ बाई कसली औषधी आणले तुम्ही अगं तुझा गर्भ चांगला वाढेल मस्त बाळ मोठं होईल हो आता बाई माझ्या बाळाची काळजी नका करू आणि हो माझं बाळ बरोबर आहे आणि माझी तशी पण ट्रीटमेंट चालूच आहे सावनेला अगं ते डॉक्टर काय सांगतात का पाय माझ्या पोराला दवाई पाहिजे होती खाल्ली होती मी माझा पोरगा बाय कसला आहे माझ्या वेळेस माझ्या मायाने हेच दवाई खाल्ली होती. हो, घे. काय मला नाही घ्यायची आता बाई हे दवाई समजा मला अहो, आपल्या बाळाला काय झालं तर मला नाही घ्यायची झाली. काय होते काहीच नाही अरे दरवाजा लाव ना दरवाजा लावलं जरा पाणी लवकर अरे दरवाजा लाव ना अच्छा गर्भ घे तो गर्भ पकड आणि जाऊन तिकडे फेकून जा तिकडे दाबून येशील माती मध्ये जा खातात नेऊन काढून देतो. अरे हो खातात नाही अरे खात कोणी वावरात टाकते दिसून जाईल त्या तिकडे जा चांगला दूर म्हणजे थडीवर अरे गाडून टाक माती चांगले खोल गड्डा करून सण्या जा लवकर जा ये लवकर मी चालले खराब काय हो बाबा काय बाळ स्वतःच्या पुढे गेलाय जरी नव्हती मी बसत तर मला घरातून हाकलायला पाहिजे होतं का माझ्या बाळाचा जीव घेतलाय का त्या माझ्या बाळाला हे देवा परमेश्वरा मी किती पापीनो माझ्या बाळाला मी वाचवू नाही शकले माझ्या नशिबाचे चक्र कसे फिरले सुखी संसाराचे स्वप्न हे विखुरले सुखी संसाराचे स्वप्न हे विखुरले माझ्या नशिबाचे चक्र कसे फिरले माझ्या नशिबाचे चक्र कसे फिरले सुखी संसाराचे स्वप्न गर्भ तुझ्या हातात रडत रडत घडी आली गीतांजली तुझ्या गर्भपात कोण केलावं घात केलाय का माझं मला सासूने अरे देवा ईश्वरा परमेश्वरा पाप्या पैमाना तुला दया नाही आली पाप्या माझ्या मुलीचा गर्भपात करून हाकलून लावला तुन पाप्या बेटा आता बरी वेळ नाही पोलीस स्टेशनला चालण्याची रिपोर्ट देऊ चाल बरं पोलीस स्टेशनला मुंशी जी हो मुंशी जी म्हटलं मुंशी जी माझी
मुंशी जी. अरे ओ बाई, या पोलीस स्टेशनला येऊन रडून राहिली. झालं का? कशाची रिपोर्ट? मुंशी जी, माझी रिपोर्ट लिहा, मला न्याय मिळवून द्या. आज माझ्या मुलीचा गर्भपात करून तिच्या सासू सासऱ्यानं माझ्या मुलीला घरातून हाकलून लावलं. मुंशीजी, त्या मुलीचं गर्भपात झालं हो. आणि तिला घराच्या बाहेर काढून दिलं. हो जी, हा, कुठे आहे मुलगी? ही माझी मुलगी आहे, पहा, मला न्याय मिळवून द्या. बेटा, तुला न्याय जरूर भेटल. साहेब मला न्याय मिळून द्या. या गर्भपात करणारा कोण? माझी सासू आणि माझा लवला. तुझी सासू आणि तुझा घरवाला होय साहेब, गर्भपात केला. होय साहेब. रडू, रडू. मला न्याय मिळून देऊ चला. बेटा, बरं झालं पोलीस स्टेशनवर आली. तुला न्याय जरूर भेटल. चाल तू घरी. हा त्याचा आवार आहे, पहा, गेट लावला, अंदर असा लावा द्या. मुंशीजी, अच्छा अच्छा अच्छा. थांब बेटा, थांब. कोण आहे बे घर में? ए! बापा कोणचा भिंगी हो का होत. हा, नमस्कार मुंशीजी. हा. हा, नमस्कार साहेब. कोणी आले? ये लड़की कौन है? ये मेरी बहू है. हे तुझी सून. सुन, अच्छा अच्छा. या पोरीचं गर्भपात केलं कोण बे? आता तेवढं माहित नाही साहेब, कारण मी राहतो आपल्या शेतीच्या कामामध्ये. अच्छा. आता हे तिघं माहिती आहे का घरी राहते. हा. कधी पोरगा वावराकडे ते याला नाही आला. आजकालच्या जमान्यात तुम्हाला माहितीच आहे, काम सांगाल वावरातला तर जातील आमच्या भांडऱ्याला, अशी कहाणी आहे. आता एक काम करा, त्याला विचारून पाहतो, बोलावतो, ते का म्हणतात मग नंतर फैसला. ए, आपल्या बायकोले बोलाव ना, आपल्या पोराले लवकर बोलाव ना. साले तेरी माकू मेरी माकू भोसड़ी के, तेरी ऐसी की तैसी, मेरी इज्जत जैसी की वैसा. मारा डालूंगा. अरे बुला. अरे बुला. काय झाला असेल नंतर, काय झाला का नाही. कारभार ने घर कारभार न माझ्या ग प्रेमात नारी ग. काय झालं बा? काय झालं? मुंशीजी आले घरी. मुंशीजी आले तर काय हो. करू मी? आणि काय बाप- झालंय घरी माया? माहित का पोरगा कुठे आहे? हाय घरामध्ये. बोला बर त्याला, हे ओळखत का कोण पाहून. ए शिवा, ए शिवा, अरे बाहेर ये रे लवकर. ते मुंशीच्या घरात आले, काय साठी आले रे? अच्छा. मुंजीव गाव. हा, मग का हो? अहो सोनपूरचा भिंगी हो. साले इतना मारूंगा बेटा, बहुत मार मारूंगा कुत्तिया. मागून देतो पहिले पोपट देऊ दे अबे, ही तुझी घरवाली. त्या पोरीचं गर्भपात केलं तू आणि तुझी माँ. नाही नाही नाही, आम्ही गर्भ वाढाची दवा इथे ना मुंशीजी. अच्छा. पापी ने चालणारी इसे करा बताए. ह्या दोघांना ताब्यात घ्या. बुंदी झाली बुंदीजी. चल साला ठाणे में. मुंशीजी, मला न्याय मिळवून द्या. यायला अंदर मारा. काहे त्याने करा
कोणाचा सहारा नाही मुलगीजी. अरे राम. मी कोणाच्या सहाऱ्यानं राहीन. माझी मुलगी पडून राहील. तुझ्या घरवाला माझ्या नाही? गरिबीचा संसार. घरवाला नाही बेटा. माझा घरवाला मी एक नंबरचा बेवडा होता. दारू पेऊ आहे. नाली मध्ये पडे, तोंडात माशाच्या कुत्रे मुतत अशी त्याची अवस्था होती. माझा नवरा मरून गेला. मला नाही कोणाचा सारा मुंशीजी. तू घाबरू नको, तुला न्याय जरूर भेटेल. साल्याने ना तो अंदर बनवतो बंदर. मुंशीजी गरिबीचा संसार दुःखी जीवन त्यातही पोटी माझे गेले मरून. गरिबीचा संसार दुःखी जीवन त्यातही पोटी माझे गेले मरून. माहेले की दोघी पाठी कोणी नाही. माहेले की दोघी पाठी कोणी नाही. जीवन गेलं माया नरदमा पायी. कायद्याने करा कठोर कारवाई. जीवन गेलं माया नरदमा पायी. मुंशीजी बेटा मला न्याय मिळवून द्या. जरूर तुला न्याय भेटल. मला कोणाचा सहारा नाही. माझी मुलगी पडून राहील. अरे रे. मी तुम्हाला नवरा करते. मला न्याय मिळवून द्या म्हटलं मुंशीजी. काय गं बाबा, अगं मी असं नवरा करते. म्हणजे जी जम्मा जम्मा चांगली आहे डबल रोटी. नवरा नको करू ना. ए बाई, माझं लग्न झालेलं आहे आणि माहित आहे हे दोन मुलं आणि 2 मुली आहे. मुंशीजी मी नवरा नाही करत. मला सहारा नाही. माझी मुलगी पडून राहील. पैसा अडका नाही. माझ्या मुलीला मदत कर द्या. माझ्या मुलीचा लग्न लावून देता मुंशीजी. अरे तुझ्या समाजाचा मुलगा पाहिजे, त्या मुलीचं लग्न करून देईन. एक भाऊ समजू. या पाप्यानं काय केलं? लग्नात आम्ही जाऊन मुलीला अति प्रसंग तिच्यावर केला. लग्नात आम्ही जाऊन मुलीला अति प्रसंग तिच्यावर केला. शाहीर माणिकराव म्हणे बनले कसाई. शाहीर माणिकराव म्हणे बनले कसाई. जीवन गेलं माया नरदमा पायी. कायद्याने करा कठोर कारवाई. जीवन गेलं माया नरदमा पायी. कायद्याने करा कठोर कारवाई. जीवन गेलं माया नरदमा पायी. कायद्याने करा कठोर कारवाई. जीवन गेलं माया नरदमा पायी. काबे बुटकिया. त्या यायले अंदर न्या. हा नेतो बेटा नेतो. काबे बुटकिया. का मी म्हणतो तुला बहीण आहे का? हो काय बहीण. हो हो तिचं लग्न झालं का? हो झालं. लग्न झालं. लेका तुया त्या भाटव्यानं जर असंच गर्भपात जर केलं तर लेका तुला कसं वाटन रे? असं? माझ्या बहिणीचा यार गर्भपात केलेला चाल तू और तेरी माँ. चल बे. अरे बेटा बाई खरं सांग,
तू घाबरू नको बेटा. तू या समाजाचा मुलगा पाहून देईन, लग्न करून देईन बेटा, आणि आपल्या इथे सुखानं राहशील. याला घेऊन जातो मी. घेऊन जा कानात आले. बांधवांनो,